आपण अशा काहीशा मेहनतीच्या अनिकेत असेल, धनेश, भावेश, अल्पेश, विकी, या सगळ्यांची अफाट मेहनत आहे या मैदानाला बनवण्यासाठी. त्यामध्ये सूरज चौथे याचं नाव आम्ही आवर्जून घेऊ, कारण खांद्यावरती या भरावाच्या गोणी काहीशा खरं तर खेळाडूंनी वाहिल्या. आणि या क्रीडांगणावरती जो खेळ तुम्ही बघताय तो मेहनतीमुळे सध्या तरी सुरू आहे. कारण दिवा चषकाला भरवण्यासाठी तब्बल दिवा संघातले सर्वच खेळाडू एकत्रित आले आणि या क्रीडांगणाला बनवण्यासाठी त्यांनी घेतलेली अफाट मेहनत आणि त्याच्यातून मिळणारे फळ तुम्ही बघताय, जिथे दिवा चषक ही स्पर्धा सुरू आहे. आजच्या दिवसातल्या 5व्या मॅचकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये शिवम आणि विराज पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघताय. आणि पहिल्या ओव्हरसाठी आलाय केजू मुंडे. सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल गतीने थोडासा टाकण्यात आला, टप्पा पडल्यानंतर समोरून चेंडूला बाउन्स देण्यात आलं विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल. केजीची सुरुवात बघितली तर प्रत्येक मॅचमध्ये आपण अशीच त्याची सुरुवात बघितली आहे. जो फुटवर्कला तो फॉलो करत असतो, बॅटरचा फुटवर्क रीड करून त्याची बॉलिंग नेहमी प्रभावित करणारी राहिली आहे. परंतु मिडल पॅचमध्ये बघितलं तर हाही गोलंदाज थोडासा खरं तर बॅटपॅच झेळत होता. काहीशे अटॅक त्याच्या विरोधातही खरं तर येत होते, परंतु त्याच्यानंतर खरं तर त्याने रिकव्हरी केली आहे. कालच्या दिवसामध्येही त्याचं चांगलं स्पेड राहिले आणि या खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. आताही चांगलाच बॉल, सेम रिझल्ट, टप्पा पडला. बॅट जरूर फिरली होती वेगाने, परंतु बॅटच्या फ्लोपासून दूर होता बॉल. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटरला पुल करायचं होतं परंतु ते जमलं नाही आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे, त्यासाठी आपण टीमच्या कॅप्टनला बघताय. ऑनसाईडला डीपमध्ये तो फिल्डिंग करतो, डीपमध्ये लॉंग ऑफ सेट आहे. विकेट किपरच्या मागे थर्डमॅन फाईन लेग, आपण एक शॉट बॅकर स्क्वेअर लेगला फिल्डर बघतोय, शॉट कव्हरला फिल्डर पॉईंट आणि गलीमध्ये एक फिल्डर तैनात केला आहे आणि एक फिल्डर मिड ऑनला. टॉपेज आहे, बॉल यामध्ये विकेट मिळू शकते. आलाय करण कॉन्फिडंटली आणि कॅच ड्रॉप. कॉन्फिडंटली आला होता करण, त्याने वरती बघितलं, कॅचला खरं तर पकडायला हवं होतं, परंतु ही मिस्टेक होत असताना भरपूर मोठी. का तर रिअरली आपण करणच्या हातातून अशी झेल बघतोय सुटताना, कारण करण डीपमध्ये फिल्डिंग करत असतो. याच्या याच्या अगोदर तुम्ही अनेक वेळा बघितलं खरं तर करणला चांगली फिल्डिंग करत असताना, परंतु आता रिअरली त्याच्या हातातून कॅच जशा सुटतात तशी ही कॅच तुम्ही बघितली सुटत असताना. तिथून आपण बघताय की सिंगलने डावाची झाली सुरुवात. केजीच्या विरोधातली शिवमची एक पहिली धाव आली आणि स्ट्रायकिंग एनवरती विराज पाटील. थोडासा थांबला, बॉलला पुश करण्यात आलाय, चालला बॉल स्वीपर कव्हरच्या दरम्यान, परंतु अडवलं पायाच्या साहाय्याने. अडवत असताना दुसरीचा अटेम्प्ट आणि तो कंप्लीट केलाय. बॉलकडे बघितलं, फिल्डर मिसफिल्ड करतोय, त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल. बॉलला खरं तर परफेक्टली पुश करण्यात आलं होतं. जिथे आपण बॉलची गती बघितली तर ओळखण्यात आली, फक्त दिशा देण्याचं काम पायाच्या साहाय्याने बॉलला अडवण्यात आलं. तिथून आपल्याला पाहायला मिळतं धावा 2 आणि 2 नाही, टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. सुरुवात खूप संत झाली आहे टीम नावालीची, कारण तशी बॉलिंग होते के जी मुंडेची पहिल्या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट, आता बॉल मध्ये विकेटची चान्स कमी होती, पण दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटही करण्यात आला. बॉल बघितला अनिकेत त्या ठिकाणी होते, स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे अजून एक सिंगल प्राप्त होती आणि सिंगलने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. पहिलं षटक अगदी पॉवरफुल आहे आणि नो डाऊट या टीमकडे खरं तर केजूसारखा जेव्हा खरं तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर जेव्हा जेव्हा टीममध्ये इन असतो ना, तेव्हा तेव्हा त्याचे 2 षटक असतात आणि पहिलं षटक त्याचं पॉवरफुलच असतं आणि तेच हे षटक पहिलं पॉवरफुल. यावेळेला लॉफ करायचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अंपायर्सला खरं तर बाजूला व्हावं लागलं, कारण त्या झोनमधून तो फिल्डर जात होता. 2 तर धावा कंप्लीट झाल्या, तिसरीचा अटेम्प्ट सुरू केला. तिसरी धाव पूर्ण करण्यासाठी दोन्ही खेळाडूंमधला तालमेल खूप सुंदर तुम्हाला पाहायला मिळाला. जरूर 2 मोठे फटके आले नाही, परंतु त्याच्यानंतर आपण बघितल्या तर या धावा चोरत असताना हे दोन्ही बॅटर, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 7 बॅटिंग करत असताना टीम नावाली
पहिलं षटक चांगलं राहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहिला नाही. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. पॉवरफुल बॉलिंग, कारण सुरुवातीपासून झालेला कमबॅक तो शेवटपर्यंत कमबॅकच ठेवला के मुंडेने. परंतु फिल्डरची झालेली मिस्टेक तिथे फायदा उचलताना तुम्हाला पाहायला मिळाले. शिवम आणि विराज पाटील त्या ओव्हरमध्ये आल्या धाबा 7 आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये नागराज आलाय. आज विराजची कुठेतरी कमी भासते. 2 दिवस विराजचं खेळणं कुठेतरी कमी भासत असावं संघ आगासनला. कमी गतीचा बॉल, फक्त दिशा दिली आहे. फिल्डर त्या ठिकाणी सर्कलच्या बाहेर बॉल चालला. शॉर्ट पॉईंटला चेंडूची फिल्डिंग होत असताना टिनू होते त्या ठिकाणी. बॉलला उचलतात आपण बघतोय, तर बॉलिंग एंडला फेकत असताना टिनू खूप कमी वेळा तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळाला आहे. खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ते खूप चांगले खेळत असतात. चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजकसुद्धा आहेत आणि तन्मय प्रतिष्ठान या नावाने अनेक साऱ्या खरं तर चांगल्या कामगिऱ्या त्यांची चॅरिटेबल ट्रस्ट करत असते. त्याच टिनूला तुम्ही बघितलं, तिथे बॉल फेल्ड झाला, तिथनं आधी सिंगल आणि टीमची धावसंख्या सिंगलने 8 या आकड्यावर. लो फुल टॉस पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आता गॅपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. केजूने बघितलं बॉलला जाताना बॉर्डरांच्या बाहेर, स्वीपर कव्हर पार, पहिला चौकार. केवळ दिमागाचा जास्त वापर होता. लो फुलटॉस बॉल असल्या कारणाने जी गॅप होती स्वीपर कव्हरची, त्या गॅपमध्ये परफेक्टली बॉल तुम्ही बघितला आणि हा पहिला चौकार येत असताना विराज पाटीलच्या बॅटमधून. आता यॉर्कर बॉल, बॉल मध्ये करणने आता मिस्टेक केली नाहीये. एक मिस्टेक केली, तिची रिकव्हरी करत असताना ही विकेट मिळते, ती म्हणजेच नागराजला. विराज पाटील बाद. तेव्हा खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असते तेव्हा मोठ्या संख्येने पाठीराखे ऑनलाईनच्या माध्यमातून खरं तर त्या स्पर्धेचा आणि त्या मॅचचा आनंद घेत असतात. सध्या तरी ऑन ग्राउंडवरती जो क्रिकेटचा खेळ सुरू आहे तो बघण्यासाठी दर्शन पाटील आमचे मित्र हे या ठिकाणी आलेले आहेत. सकाळी केशव बेडेकर यांच्याशी आमचा खरं तर कॉन्टॅक्ट झाला. तेही सांगत होते की सध्या तरी आगासन संघाचा परफॉर्म चांगला चालला आहे, गावातून भरपूर सारा सपोर्ट मिळतोय, परंतु काहीशा जागेवरती बॅटपाज ही हा संघ झेलतोय. त्याच्यामुळे सध्या तरी हाकेच्या अंतरावरती असणारे हे मैदान नावाली संघ त्यांच्यासाठी खरं तर नवीन असावा. त्यासाठी ही लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण या मॅचमध्ये तब्बल खरं तर भरपूर काहीसं टिकलेलं असेल जिथे कमबॅक करून आगासन संघ पुन्हा एकदा जो बॅटपॅच झेलतोय त्या बॅटपॅचला कंट्रोल करू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल थ्रू दी कव्हर्स, परंतु फिल्डर आहेत. 2 टप्पे घेतले, फिल्डर आले, बॉल काढी उचलत असताना फिल्डर तिथून आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर धावा 2 आणि या 2 धावा प्रथमेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पहिला विकेट लवकर बाहेर परतला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा, तो दबाव तसाच वाढत होता. त्या दबावातून बाहेर काढण्याचं काम विराज पाटीलनं केलं, पण तो चौकाराचं प्रत्युत्तरही दिलं नागराजने विराजला. त्याच्यानंतर लेफ्ट आर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला प्रथमेश, त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्यात आणि 2 धावाने टीमची धावसंख्या 14. ऑन साइडला वॉट अ शॉट, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. पाण्याचं डबकं आहे त्या ठिकाणी, तिथे कदाचित बॉल गेलाय. आमचे ऑल इंडियर्स स्पष्ट सांगतात की तो बॉल खरं तर भिजलाय, परंतु षटकाराने इम्प्रूव्हमेंट झालंय धावपलकावरती. धावा झाल्यात 20. आता लुवो फुल टॉस ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्वीप केलाय. डीपमध्ये फिल्डर फंबल झाले थोडेसे, परंतु बॅकअपला फिल्डर आणि त्यांच्याकडनं सुद्धा झाली चुकी आणि तिथे बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक प्रथमेशच्या बॅटमधला चौकार.
टॉस बॉल होता, त्याला मिड विकेटला स्वीप करत असताना तिथे फिल्डरची झालेली चुकी, त्याच्यानंतर बॅकअप उशिरा मिळालं, तोपर्यंत बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला होता. त्यानंतर आपण त्याच्या अगोदरच्या बॉलवरती बघितलं तर आक्रमकतेने त्याने बॉल मिड विकेटला खेळला, तिथेही षटकार पाहायला मिळाला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या तरी स्थिती खूप चांगली केली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या. त्या 17 धावा टीमच्या टोटलमध्ये आमचे स्कोर जोडत असताना टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24. आता नॉन पॉवर प्ले आलाय केजू मुंडे, टीमची धावसंख्या झाली 24. 7 ओव्हरचं खरं तर 7 बॉलचं षटक त्याने पहिलं हाताळलं होतं, आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो सक्सेसफुल. जरूर जंप घेतली होती निल्सनने, परंतु त्याच्या हाताला थोडासा चाटून बॉल चला थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. होती परंतु थोडासा खरं तर हाताला चाटून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि चौकार. आणि टीमची धावसंख्या 28. स्वीप करायचं होतं, आता जमलं नाही. दोन्ही पायांच्या गॅपमधून विकेट किपर करणच्या हातामध्ये हा बॉल आणि चौकाराचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात आलं केजू मुंडे करून डॉट बॉलने. जास्त शफल झाला होता, बॉलच्या गतीला पारखत असताना स्वीप करायचं होतं. याच्या अगोदर तुम्ही एक स्वीपचा फटका बघितला प्रथमेशच्या बॅटमधून, आता सध्या तरी तुम्ही शिवमला बघितलं स्ट्रायकिंग एनवर, तिथे त्याच्या बॅटमधून रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार आणि त्याच्यानंतर त्याला डॉट बॉल फेस करावा लागला केजू मुंडेचा. आता गतीने बॉल ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप आणि लॉंग ऑनला परफेक्टली गवासले गेले शिवम. या ओव्हरमधली ही विकेट क्रमांक पहिली सफलता मिळते केजू मुंडेला, बाद होतोय शिवम. इंडिव्हिज्युअल 7 धावा बनवत असताना खरं तर तुम्ही बघितलं तर मैदानाच्या बाहेर जात असताना शिवम सध्या तरी आमच्या डोळ्यासमोर जी बाईक आहे मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील साहेबांच्या माध्यमातून खरं तर ही बाईक देण्यात आलेली आहे. आणि हॅट्रिक नगरसेवक या विभागामध्ये आल्यानंतर अशी काहीशी नावं आहेत त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून, मग ते नावं तुम्ही कोणालाही विचारा, तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत ऑफिसपर्यंत ते खरं तर सोडतील. हे ते नाव आहे शैलेशजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून याच विभागामध्ये सगळ्यात मोठा खरं तर दिव्यामध्ये गरबा भरवला जातो. आणि तो वॉड कॅच, सुंदर अटेम्प्ट, आणि ते कॅच पकडत असताना तुम्हाला पाहायला मिळाले विनायक स्पेक्टॅक्युलर कॅच त्याने पकडली आणि जसा आला मैदानाच्या आतमध्ये प्रणव त्याला परतवलं मैदानाच्या बाहेर. ही विकेट केजू मुंडेच्या नावावर. आउट फटका खूप छान होता. स्ट्रोक चेक करतात विनय की कशा पद्धतीने या बॉलला ऑन द राईज लॉफ करण्यात आलं होतं, परंतु कव्हर्सला झेल कठीण होती, परंतु विनायकने ती झेल सोपी केली. कारण लॉंग ऑफ पासून एक्स्ट्रा कव्हरचा प्रवास मी तर म्हणेन लांबच आहे, परंतु बॉलकडे त्यांनी बघितलं, मिस्टामिंग होतं, तेवढाही बॉल हवेमध्ये होता, त्याचं अंतर लांब नव्हतं, त्याच्यामुळे विनायकने ते अंतर कव्हर करण्यात आलं. तिथे त्यांनी विकेट मिळून दिली केजू मुंडेला. आणि आता सध्या तरी प्रणवही मैदानाच्या बाहेर जात असताना 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर जे गेलेत ते कॅचआउटच्या स्वरूपात गेलेत. तिथे आपण बघितलं शिवमही बाद झाला, विराजी बाद झाला, प्रथमेशच्या बॅटमधून नो डाऊट 12 धावा आलेल्या आहेत. आणि नुकताच पहिला बॉल फेस करत असताना प्रणवही मैदानाच्या बाहेर निघलाय आणि आता आलाय विपुल पाटील 5व्या क्रमांकावर. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात आणि हॅट्रिक बॉलचा उंबरठ्यावरती केजू मुंडे. ओ द विकेट. हॅट्रिक बॉल होता, अपील करण्यात आली आहे, परंतु सांगतायत की ऑप्शनच्या बाहेर आहे. लेग बिफोर विकेट जेव्हा बॉलर करत नसेल ना तेव्हा समजून जायचं की कदाचित तो इम्पॅक्ट पडत नाही आहे. त्याच्यामुळे केजूने बघितलं की इम्पॅक्ट पडत नाही आहे, ऑप्शनच्या बाहेर. विकेट किपर आणि थर्डमॅन फाईन लेग जे मागे खेळाडू असतात ना त्याला खूप कमी खरं तर निदर्शनात येतं की इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती आहे का, परंतु बॉलरला एक्झॅक्टली कळतं की मिडल स्टंपवरती इम्पॅक्ट आहे की नाही. त्याच्यामुळे केजूने अपील केली नाही. ऑप्शनवरती इम्पॅक्ट होता, लेग बायची सिंगल दर्शवत असताना अंपायर्स
पाचवा बॉल टाकला, 2 विकेट त्याच्या अगोदर तुम्ही बघितले. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल जिथे प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. लॉफ करण्यात आलं, वर शॉट, सुंदर फटका, परफेक्टली पिच बनवण्यात आलं आणि या इनिंग मधला सर्वोत्कृष्ट त्याचा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. केजू मुंडेच्या विरोधात पहिला. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा, 3 गडी बाद अशी परिस्थिती नावालीची. तीन विकेटही गेल्यात, परंतु स्कोर कार्ड वरती तेवढासा इम्पॅक्ट खरं तर आतापर्यंत दिसला नाही. कारण शिवमने जरूर 90 धावा बनवल्या, 7 धावा बनवल्या. विराज पाटीलनं 0 वरती प्रणव बाद झाला. पण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4च बॉल फेस केल्यात. प्रथमेशला आपण बघितलं आणि त्याच्या बॅटमधून तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 18. ज्या 18 धावा अतिशय महत्त्वाच्या, जिथे 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी पाहायला मिळाली प्रथमेशची. डावखुर आताचा बॅटर नो डाऊट खरं तर आक्रमकच असतो, त्याला तुम्ही नेहमी आक्रमण करताना बघितलंय आणि त्या शैलीचा आहे प्रथमेश. 3 विकेट गेल्यानंतर जिम्मेदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तो आतापर्यंत खेळतोय. त्याच्या बॅटमधून आला धावा 18. आता टीमचा कॅप्टन ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय ओमकार पाटील. त्याच्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विपुल पाटील. चौथ्या ओव्हरला होईल सुरुवात. टीमची धावसंख्या 35. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट विथ द टर्न. ऑन साइडला लॉफ करण्यात आलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत, कोणती आता चुकी केली नाही. पुन्हा एकदा करणने पकडली गेली कॅच. पहिल्याच बॉलवरती विकेट. विपुल पाटील बाद. बघितले असं वाटलं की ज्या पद्धतीने बॅटमधून खरं तर साऊंड आला, असं वाटलं की बॉर्डरलाईनच्या बाहेर परततील ते फटके. आपण प्रणवलाही बघितलं, ज्याने फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला, तोही असं वाटला की मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु तोही मैदानाच्या आतमध्ये तिथेही तुम्हाला खरं तर विनायकच्या माध्यमातून झेल पाहायला मिळाली. यानंतर हाही बॉल गतीचा कमी वापर होता. ऑनसाईडला फक्त दिशा देण्याचं काम, जी वापरलेली गती तिथे आपण बघितलं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु करण परफेक्टली होता त्या झोनमध्ये. स्क्वेअर लेगला ते फिल्डिंग करतात, त्याने पकडली गेली कॅच आणि तिथे बाद झाला विपुल पाटील. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय करण कुणाल. धावा झाल्याच 35. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे ओमकारनं. सेकंड बॉल टर्न केला उजव्या हाताच्या बॅटरसाठी. ओव्हर द विकेटने टप्पा पडल्यानंतर आउटकट रा बॉल होता. डिफेंड करण्याचा प्रयत्न, परंतु ओमकार पाटीलचा बॉल पारखू शकला नाही. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर निघणारा बॉल टाकण्यात आला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. तिथून आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार पाटील कमबॅक करत असताना आता फक्त दिशा दिली आणि इथनं मिस्टेक झाली. भरपूर मोठी मिस्टेक. दोन्ही पायांच्या गॅपमधून हा मित्र म्हणे नशिबाचा चौकार आहे जो देऊन जाईल धावा 4. माध्यमातून आज खरं तर जेवणाची व्यवस्था झाली, असे सन्माननीय समाजसेवक जगदीशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचंही सहर्ष स्वागत दिवा चषकामध्ये. हो, थांबून खेळतायत आता. लॉंग ऑफला फिल्डर पाहतच राहतील आणि बॉल चला लॉंग ऑफ बॉर्डर लाईन बाहेर. षटकार.
पुन्हा एकदा अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता त्या झोनमध्ये फिल्डर ठेवण्यात आलाय. कव्हर्सला फिल्डर होते, बॉलला फील्ड करण्यात आला. बॉलिंग एंडला लगेचच फेकी करण्यात आली. ओमकारकडे तो बॉल आलाय. 45चा धावपळक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 46. आतापर्यंतच्या कंडिशन्सला जर आपण बघितली तर चौथ्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि चौथ्या ओव्हरमध्ये आता कंडिशन खूप चांगली बनवली आहे. विकेट जरूर गेल्यात, पण तो कंडिशन धावसंख्येच्या जोरावरती खूप चांगले बनवत चाललाय संघ नावाली. लास्ट बॉल, शेवटचा बॉल फसवण्यात आलं. माहिती आहे समोर डावकुरे हाताचा बॅटर आक्रमक आहे, त्याच्यासाठी अगदी पाहिलं गेलं तर ऑफस्टम्पवरून बॉल थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 46, जिथे बॅटिंग करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळतोय नावाली. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये खरं तर जो विन झाला संघ तुम्ही कौसा या संघाला पुढे जाताना बघितलं. या दोन टीममधून जो विन होईल तो खरं तर आजच्या दिवसातली 6वी मॅच खेळेल. ऑलरेडी 2 सामने जिंकून दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर हा संघ पुढे गेला, परंतु या मॅचमधनं जो विन होईल तो लगेचच कौसा या टीम समोर खेळेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 46. भरपूर सारे प्रेक्षक सुपर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील. काहीशे खतर प्रेक्षक नावालीचे असतील, काहीशे प्रेक्षक असतील अगासनचे. त्यातले केवल मडवी आणि चरण मडवी हे सध्या या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. कैलाश मडवी असतील, हे सगळे जे मान्यवर आहेत, हे सगळे जे चेहरे आहेत ते आगासन संघाला नेहमी खरं तर सपोर्ट करत असतात. त्यामध्ये आपण कैलाश मडवी यांचा विचार करू शकतो. कुंदन दुर्गे नेहमी या टीमला खरं तर सपोर्ट करत असतात आणि तीही कदाचित सुपर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जुळले असतील, त्यांचंही सहर्ष स्वागत. डेथ ओव्हरमध्ये आलाय विराज. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफसम. विनायक टाकलाय आउटसाइड दी ऑफसम. जास्त खरं तर शरीरापासून दूर होता तो बॉल, जास्तच दूर बघितला. अंपायर्सने घोषित केला विनायकचा बॉल वाईट. त्यानंतर सिंगलने टीमची टोटल वाढत असताना 47 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर 10 जरी धावा आल्या तरी मी तर म्हणेन की ज्या धावा वाढतात त्या धावसंख्येनं कंट्रोल लागेल, परंतु 15पेक्षा जर जास्त धावा आल्या तर मग या मॅचमध्ये टार्गेट जास्तच राहील टीम आगासन समोर. शॉर्ट बॉलचा वापर पंच करण्यात आलाय. गॅपमध्ये फिल्डर टेकानी अडवण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु त्यांच्या समोरून बॉल चाललाय डीप पॉइंट बॉर्डरच्या बाहेर. चौकार. कुणालच्या बॅटमधून चौकार. चौकाराने तोही इंडिव्हिज्युअल चांगल्या धावसंख्येवरती पोहोचलाय. तोही आतापर्यंत 15 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा थांबून वॉड शॉट. परफेक्टली बॉलची मिड ओळखत असताना डीप पॉइंटला पुन्हा एकदा बॉलला पाठवण्यात आलाय. लागोपाठचा दुसरा चौकार. स्ट्रोक टेक्निकल हा स्ट्रोक होता. जागेवरून फटक्याला फक्त खरं तर पाठवण्यात आलं डीप पॉइंटला, कारण बॉल थोडासा पडल्यानंतर टॉस झाला. टॉस झालेला बॉलवरती अनेक सारे खेळाडू तुम्हाला अप्पर कटच्या साहाय्याने असे फटके खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. डीप पॉइंटला दुसरा चौकार आला आणि या दुसऱ्या चौकाराने टीमची धावसंख्या 55. आता कमी गतीने खरं तर बीट करत असताना परंतु मागे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. याच्या अगोदर त्याच खरं तर फिल्डरच्या माध्यमातून चौकार आपण बघितला होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तिथे सिंगलही तुम्हाला पाहायला मिळाली आणि या 2 धाब्याने टीमची धावसंख्या 57. धावफलक आता खरं तर जास्तच वाढलंय, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आपण बघितल्या तर धावसंख्या थोड्याशा कंट्रोल झाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ वगळता आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा बघितल्या होत्या. त्याच्यानंतर 11 धावसंख्येचे 2 षटक आले. ओमकारने 1 षटक हाताळला, केजूने 1 षटक हाताळला आणि आता विनायकच्या षटकामध्ये थोड्या धावा येत आहेत. ऑन साईडला ताकदीचा वापर प्रॉपर करण्यात आला. टप्पा पडला मिडविकेटला आणि मिडविकेटला बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. पंचांचा इशारा की हा षटकार. आतापर्यंत प्रथमेशची बॅटिंग जर आपण पाहिले ना तर प्रत्येक बॉलवरती खरं तर त्यांनी धावा शोधल्यात.
एक बॉल फक्त तो डॉट खेळला, त्या डॉट बॉलला बघत आतापर्यंत खूप चांगला खेळलाय. आता यॉर्कर बॉल, याच्या अगोदरचा षटकार, आता त्या षटकाराला खरं तर कमी करण्याचं काम, कमबॅक करण्याचं काम या ओव्हरमध्ये करतो विनायक. आता बॉल जर आपण बघितले तर अजूनही 2 बाकी आहेत. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 63 धाबा टीमच्या टोटलमध्ये. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचवेल संघ नावालीला, तर दुसऱ्या बाजूला एखादा डॉट बॉल ना पुन्हा एकदा षटकाराचं कमबॅक करेल या ओव्हरमध्ये. पण तो टो एंडवरती बॉल लागलाय, ऑफ साईडला चला, डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर जागा सोडली. माहिती की 2 धाबा होतीलच, कारण तेवढासा वेळ होता बॅटरकडे. त्या 2 धावसंख्या बनवत असताना टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा आपल्याला पाहायला मिळतील 65 या आकडावरती. चांगली स्थिती आहे, कारण फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा आपल्याकडे दबाव नसतो, समोर टार्गेट नसतो, तेव्हा आपण खरं तर फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो. आपण अनेकदा असं म्हटलंय आणि तेच सध्या तरी करतोय संघ नावाली. लास्ट बॉल, पण तो प्रतिमेचा इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये सरळ हा बॉल. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपला. पहिलं डाव या ठिकाणी संपलेलं आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 65 धावा बनवल्या आणि 66 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे देवांश ओमसाई आगासन या टीम समोर. या ठिकाणी मंचावरती करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला खरं तर जेवणाची व्यवस्था झाली असे जगदीश दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चविष्ट जेवण ज्याने आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला दिलं, त्यांचाच आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्माननीय नरेशजी पाटील यांच्या शुभास्ते आपण जगदीश दादांचा सन्मान या ठिकाणी करतोय. थँक्यू सो मच दादा, या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये तुम्ही जेवणाची व्यवस्था पुरवली, सो तुमचेही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. उत्कृष्ट खेळाडू अनिकेत दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. दिवा चषक 2026चा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर तुम्ही बघितले या मंचावरून स्पर्धेचा आनंद घेत असताना, त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान या मंचावरून केला. आजच्या दिवसामध्ये 8 संघ, 8 संघाचे तर पाठीराखे या ठिकाणी या क्रीडांगणावरती तुम्हाला बघायला मिळाले. आणि या मॅचमध्ये सुद्धा अनेक सारे सुपर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या दोन्ही टीमचे पाठीराखे या मॅचचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विनायकचं षटक शेवटचं आपण जर बघितलं, जर आपण बॉलिंग युनिटवरती जर बघितलं, लक्ष केंद्रित केलं, तर पहिल्या ओव्हरमध्ये आला धावा 7. तिथे पहिल्या पॉवर प्लेमध्ये कंट्रोल केल्या धावा केजूने. नागराचं षटक थोडंसं माग राहिलं, त्या ठिकाणी आपण बघितल्या 17 धावा. त्याच्यानंतर केजूचा तिसरा षटक जिथे 11 आल्या, ओमकारचं षटक 11चं. शेवटच्या षटकामध्ये खरं तर विनायकच्या ओव्हरमध्ये थोडासा मार बसला. 2 अनलिगल बॉल, अर्थातच 2 वाईट बॉल, 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, 2 डॉट बॉल, अशा पद्धतीने त्याही ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला 19 धावा. आणि या सगळ्यांना टोटल करत असताना आमचे स्कोरर सांगतायत की या मॅचमध्ये 65 बनल्या आणि 66 धावसंख्येचं टार्गेट. सध्या तरी चांगली स्कोरिंग करतात आमच्या समवेत नमित, त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्रत्येक बॉल गणित काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावा झाल्यात ते आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आहे. सेकंड इनिंगमध्ये आपण सध्या तरी आहोत. 66 धावसंख्येचा टार्गेट, ते टार्गेट बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निल्सन मडवी आणि त्याच्या जोडीला करण बेडेकर. या हंगामामध्ये करण बेडेकरच्या नावावरती विक्रमी राहिला. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावावरती आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कल्याण डोंबिवली इतिहासामध्ये खरं जर याच वर्षामध्ये तुम्ही 7 बॉल 7 षटकारांचाही विक्रम बघितला. निळजेचा तो खरं तर खेळाडू विशाल पवार, त्याच्या बॅटमधून तुम्ही 7 बॉल 7 षटकार सापाड चषकामध्ये बघितले होते. तर करण बेडेकरच्या नावावरती सुद्धा 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम आहे. आणि मित्र म्हणेन या धावा पूर्ण करण्यासाठी ना तशाच एखाद्या विक्रमाची आता गरज आहे.
कारण 66 धावा जर आपण बघितल्या तर 5 ओव्हरची मॅच आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 65 बनवल्या. हा टार्गेट बनवत असताना प्रत्येक ओव्हर 32.20 च्या सरासरीनं खरं तर प्रत्येक ओव्हरमध्ये हा सामना विजयाकरता ते तेवढ्या धावा बनवाव्या लागतील. पण तो कशा पद्धतीने असेल बॉलिंग युनिट. सुरुवातीला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी विराज पाटील याचा वापर करण्यात आला. विराज पाटीलने इंडिव्हिज्युअल 6 बनवल्या होत्या. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 66 धावसंख्येचं टार्गेट स्ट्रायकिंग इनवरती करण बेडेकर. पहिलाच बॉल कव्हर्सला सुंदर फटका. परफेक्टली बॉलच्या मिनिटमध्ये स्वीपर कव्हरच्या दरम्यान पहिल्याच बॉलला पाठवण्यात आलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. बचाव करते तेच आपण बघितलं. दुसऱ्या बाजूला आक्रमकतेने बॉल टाकण्यात आला होता. ती गती त्याचा बचाव करेल असं वाटलं होतं, परंतु ऑफस्टंपवरती परफेक्टली कव्हर्सला बॉलला पाठवत असताना तुम्हाला करण बेडेकर पाहायला मिळाला आणि चौकाराने त्याच्या डावाची झाली सुरुवात. 66 धावसंख्येचं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आले विराजच्या विरोधात. लो फुल टॉस बॉल अपील करण्यात येते, पण तो अंपायर सांगतात की इम्पॅक्ट पडत नाहीये. ऑफस्टंपचा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑलरेडी एक पाऊल थोडासा पुढेच होता. करण सध्या बॅट ड्रिल करून दाखवतोय की स्वीप करायचं होतं या बॉलला, पण तो क्रिकेटमध्ये विदिन अ सेकंड तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो. कारण बॉलर येतो, रिदम, त्याचा रनवे, त्याचा रिलीज पॉईंट चेक करत असताना बॅटरलाही बॉल बघावा लागतो की कोणत्या दिशेने येतोय. पण तो इथे बीच झाला करण बेडेकर. ओव्हर द विकेट. आता लॉफ करायचं होतं समोर, परंतु टप्पा पडला वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि दुसरा डॉट बॉल. चौकाराने सुरुवात करणारा करण बेडेकर, त्याच्यासमोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज विराज पाटील. ओव्हर द विकेटने बॉलिंग वेगाचा वापर करतोय. वाईड यॉर्कर करण्याचा यावेळेला प्रयत्न, जो लॉफ करायचं होतं समोर, कारण कव्हरला फिल्डर नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर दिसतो. त्या झोनमधून त्या गॅपमधून बॉलला पाठवायचं होतं, परंतु ते जमलं नाही करण बेडेकरला आणि चौकारानंतरचा लागोपाठचा दुसरा डॉट. आताही तेच घडलं. टप्पा पडला, परंतु आता बाहेर जास्त वळलाय. भरपूर सारे गोलंदाज जेव्हा त्यांना विकेट मिळवायची असते ना, त्यांच्यासमोर जेव्हा आक्रमकतेचा बॅटर असतो ना, तेव्हा बहुतांश वेळा खरं तर ओव्हर द विकेटने थोडासा शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्नच करतो बॉलर. तेच केलं, पण तो जास्त बॉल दूर गेला. त्या सिंगलने एक्स्ट्राच्या टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. आता यॉर्कर बॉल ऑन साईडला मिडॉन आहे, पण तो बॉल त्याच्या जवळ खरं तर हलवार पद्धतीने आला. जास्त कनेक्टिव्हिटी नव्हती बॅट अँड बॉलची. मिडॉनला चेंडूची फिल्डिंग झाली. त्या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आतापर्यंत 4 बॉल फेकला. टीमची धावसंख्या 6. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आणि आता आलाय निल्सन मडवी ऑन अ स्ट्राईक. 2 वर्षाचा क्रिकेट कालावधी या खेळाडूचा जर आपण बघितला ना, तर अटॅकर म्हणून आगासन टीममधून हा खेळाडू ओळखला जायचा. तोच आता स्ट्रायकिंग एंडवर. लो फुल टॉस अटॅक करण्याचा प्रयत्न, पण तो बॅट फिरली हातामध्ये. शॉर्ट पॉईंटला फिल्डिंग थोडीशी खराब झाली. मागे बॅकअप होतं, त्या कारणाचा आपण बघितला तर त्या बॉलला स्टॉप करत असताना एका सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झाल्यात 7. अजूनही 59 धावा कशा शोधायच्या आहेत ना येणाऱ्या बॉलमध्ये, त्या गोष्टींचा खरं तर उत्तर शोधावाच लागेल. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 66 धावसंख्येचं टार्गेट. एकच बाउंड्री या ओव्हरमध्ये तुम्ही बघितली. 2 डॉट बॉलही बघितले तुम्ही करण बेडेकर फेस करत असताना, आणि आता तोच ऑन द स्ट्राईक शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल समोर खेळतात व्ही शेपमध्ये. ऑफ ड्राईव्हचा फटका. टीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर होते. यशस्वी षटक पहिल्या षटकाची समाप्ती फक्त करत असताना ती म्हणजेच 8 धावसंख्येने विराज पाटीलचे पहिले षटक राहिलं, ज्याने राज केलं पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. विदाउट लॉस टीमची धावसंख्या 8. बॅटिंग करत असताना देवांश ओमसाई आगासन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्यात. सध्या आबालामध्ये तुम्ही बघता की एक पतंग उडतीये. मकर संक्रांत या हिंदूंच्या सणा दिवशी आपण भरपूर साऱ्या पतंग खरं तर या वर्षामध्ये बघितल्या. इलेक्शनची पार्श्वभूमी होती, परंतु तरी हिंदूंच्या सणाला खरं तर आपण नेहमी सगळेजण प्राधान्य देत असतो. आणि हल्लीच्या खरं तर कालावधीमध्ये लहान मुलं मकर संक्रांत झाल्यानंतर सुद्धा पतंग उडवताना तुम्हाला पाहायलाच मिळतात, मग तो कोणताही विभाग असो. सध्या तरी या पतंग तुम्ही बघताय आभालामध्ये उडत असताना एक फ्लॅग आहे, तो फ्लॅगही फडकतोय, दर्शवतोय की हवा कुठे चालली आहे. हवा ना उजव्या हाताच्या बॅटरसाठी खरं तर खूप अनुकूल आहे, कारण हवेने आता त्याचा वेग बदललाय. आता उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल असणारी हवा आणि क्लायमॅटिक कंडिशनचा फायदा उचलायला लागेल टीम आगासनला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. करणसाठी बॉल प्ले अनामिस, परंतु आदळला गेला बॉडीवरती.
बॉलला खेळण्याचा प्रयत्न सचिन कडू सर त्या ठिकाणी सांगतायत की लेग बायची एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल आणि धावा झाल्यात 9. प्रथमेशने काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग, ज्याने इंडिव्हिज्युअल नॉट आउट राहिला परंतु 26 धावा ज्याने बनवल्या तोच आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय, जो पॉवर प्लेचं दुसरे षटक आहे. 3 फिल्डर बाहेर आहेत आणि त्यांनी करण बेडेकर समोर एक त्याचा पहिला लीगल बॉल हाताळला, जिथे आपल्याला पाहायला मिळाली लेग बायची सिंगल. चांगला बॉल यॉर्कर आणि कदाचित कडा लागली आहे. सेलिब्रेशन आहे विकेट किपरचा. नेल्सन मडवी परतेल मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका पहिला. आपण बघितली तर हलकीशी आउटसाइड एज, विकेट किपरने कोणती मिस्टेक केली नाही. विराज पाटीलच्या षटकामध्ये पहिला चौकार, त्याच्यानंतर त्याचा उल्लेखनीय कमबॅक, त्यानंतरच एक खरं तर लेंथ मिळाली गेली. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रथमेशचाही वापर केला. तिथे पहिल्याच बॉलवरती त्याने करण बेडेकरला बीट केलं. त्याच्यानंतर निल्सन मडवीला स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्यासमोर यॉर्कर बॉल टाकण्यात आला. तिथे कडा कॉडबे यांची अपील करण्याची गरज भासली नाही. विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विनायक, जरूर गोलंदाजीमध्ये हा गोलंदाज खर्चिक ठरलाय परंतु एक कॅच त्यांनी चांगली पकडली. लेफ्टम बॉलर विरोधात लेफ्टम बॅट्समन, बॉल यामध्ये विकेट मिळू शकते. आलाय दूरवरून फिल्डर, परंतु दोघांमधला तालमेल जर आपण पाहिला तर चुकला होता, परंतु प्रथमेशने ही पकडली गेली कॅच आणि लागोपाठचा हा दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. विनायक बाद. साईड स्क्रीन आहे, ब्लॅक स्क्रीन, ज्याच्यावरती आमचा कॅमेरा आहे. तिथे एक प्रेक्षक बाईकवरती बसलेला आहे. कृपया करून त्या प्रेक्षकाला विनंती करतो की ती बाईक आहे, ती बाईक त्या पडद्याच्या मागे तुम्ही पार्क करा. कदाचित वाडेघरचे प्रेक्षक असेल. येस, वाडेघरचे टी शर्ट दिसतात, सो त्यांचंच प्रेक्षक असेल. सो त्या काल्या पडद्याच्या मागे तुम्ही ती बाईक पार्क करायची आहे. थँक्यू सो मच. 2 विकेट लागोपाठचे आलेत. आता प्रेशर वाढत चाललंय. 66 धावसंख्येनं बनवायच्या अनुमानाने आपण 2 विकेट सध्या तरी मैदानाच्या बाहेर बघताय. आता आलाय केजू मुंडे. ही रिस्पॉन्सिबिलिटी खरं तर उचलण्यासाठी केजूला लवकर येणं गरजेचंच होतं, कारण त्यालाही माहिती आहे की आता सध्या तरी सिच्युएशन बदलली आहे. एखाद्या पार्टनरशिपने 66 धावसंख्येच्या खरं तर या मोठ्या स्ट्रक्चरला आपण क्रॉस करू शकतो. त्यासाठी 3 फलंदाजाने कार्य आतापर्यंत चांगलं केलं, परंतु त्याच्यामध्ये करण बेडेकरच असा फलंदाज राहिला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत खरं तर एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आहे. आणि आता 2 बॅटर बघितले. निल्सन लवकर बाद झाला, विनायकी लवकर बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय केजू मुंडे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. अजूनही सिंगल डिजिटमध्ये धावा आहेत. या ओव्हरमधले बॉल जर आपण बघितले तर समाप्त झालेले आहेत 3. केजू ऑन स्ट्राईक. हॅट्रिक बॉल होता, लेग स्टंपला हिट करायचं होतं, पण तो टप्पा पडल्यानंतर आपण बघतो तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वळलाय. आता डबल डिजिटमध्ये धावा होतील, धावा 10. नो डाऊट खरं तर गती खूप छान होती. लेफ्टम बॉलर जेव्हा जेव्हा खरं तर ओव्हर द विकेटने बॉलिंग करतो तेव्हा त्याला यॉर्कर टाकण्याचा खरं तर प्रवास करताना तुम्ही बघितल्यानंतर ना तुम्ही जास्तीत जास्त नेक्स्ट बॉल. आता स्लो बॉल वळवण्यात आला, तिथे विकेट किपरच्या हातामध्ये. केजूसाठी पारितोषिक निवान निहिरा अनिकेत पाटील यांच्याकडून केजू मुंडेसाठी पारितोषिक की लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. डॉट बॉल, लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला चाललाय, खूपच वेगाने लॉंग चेस आहे. फिल्डरलाही माहिती होते की लॉंग चेस आहे, बॉलला फील्ड करू शकत नाही आणि अशा पद्धतीने बॉल स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. पहिला 4. संख्या 14 आकड्यावर. यॉर्कर बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड,
सरस साईड स्क्रीनच्या वरून अगदी बॉल चला बॉर्डरच्या बाहेर, षटकार. फटका शेवटच्या बॉलवरती कडवं प्रत्युत्तर राहिलं. आतापर्यंत शांत असलेल्या धावपलक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती केजू गेला, ज्याच्या बॅटमधून आपण बघितले 2 मोठे फटके. त्याची सुरुवात झाली 10 धावेने. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेशच्या विरोधात त्याचे 2 अटॅक तुम्ही बघितले, तिथून धावा तुम्ही बघितल्यात 20. या मॅचमध्ये लक्ष होतं 66 धावसंख्येचं, म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही धावा जर आपण बघितल्या 46 धावसंख्येची गरज. ज्या खरं तर 2 बॉलवरती मोठ्या फटक्याने धावपलक वाढलंय ना, त्या धावपलकावरती केजू मुंडेच्या खरं तर बॅटमधून मोठे फटके येणे जे अपेक्षित होते, ते मोठे फटके अपेक्षित असणारे आले. तिथे आपण बघितल्या तर शेवटच्या 2 बॉलवरती 10 मिळाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये झाला अटॅक, त्या ओव्हरमध्ये आल्या 12 आणि आता सध्या तरी शिवम तुम्हाला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. दबा 20. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु सॉफ्ट डिसमिसल. विकेट किपरने कोणती मिस्टेक केली नाही आणि करण बेडेकरची केली संपुष्टात. फलंदाज बाद लागणारा झटका 3रा. करण बेडेकर स्ट्रगलच करत होता. त्याच्या खेळीचा जर आपण विचार केला तर त्याने फेस केले 7 बॉल. 7 बॉलमध्ये फक्त चौकार वगळता तो जास्त डॉट बॉल तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. अखेरकार तो मैदानाच्या बाहेर परतलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन ओमकार पाटील. खेचायचा होता, परंतु पडल्यानंतर गतीने बॉल शिवमचा विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट नंतरचा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 20. 66 धावसंख्येचं टार्गेट होतं. 18 मध्ये 46 बनवायच्या होत्या, परंतु आता 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकण्यात आलेला. सातत्याने ऑफस्टमवरती जास्त फोकस करतोय शिवम आणि लागोपाठचे 2 डॉट बॉल त्यांनी लिगल हाताळल्यात. अजून एक चांगला बॉल मागे चालला. बॉल हलकीशी कडा होती. विकेट किपरने आता कोणतीही मिस्टेक केली नाही. या मॅचमध्ये 66 धावसंख्या बनवायच्या होत्या ना, तर मित्र म्हणेन सुरुवातीपासून एक पार्टनरशिप खरं तर टिकवायला हवी होती, परंतु पार्टनरशिपला टिकू दिलं नाही. आघाडीला गेला होता करण बेडेकर, तो 3ऱ्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याच्या अगोदर निल्सन विनायक बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आता रिस्पॉन्सिबिलिटी या मॅचमध्ये वाढली आहे. बॉल थांबून आला, त्यासाठी थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खरं तर फिल्डर आहेत. आता मॅच कुठेतरी मित्र म्हणेन आता फसली आहे, कारण अजूनही आपण विचार केला तर 2-3च मोठे फटके तुम्ही बघितले. विराटच्या विरोधात पहिल्या चौकाराने खरं तर करण बेडेकरने सुरुवात केली होती. त्याच्यानंतर त्याचा स्ट्रगल तुम्ही बघितला. त्या इनिंगमध्ये त्याने 3 बॉल डॉट फेस केले. त्याने बनवला धावा 6 आणि आतापर्यंत केजूच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आल्यात आणि त्याच्यावरती आता जबाबदारी वाढली आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, थाईवरती बॉल लागलाय. बॉल मागे चाललाय खूपच वेगाने. दुसऱ्या बाजूला फिल्डर प्रयत्न करतोय. इनफिल्डचा फिल्डर असं वाटलं की खरं तर बॉलकडे पोहोचणार नाही. कसा बसा तो बॉलकडे पोहोचला. यंगस्टर असावा कदाचित टीममध्ये, म्हणून आपण बघितलं तर त्या फिल्डरला बॉलला अडवत असताना तिथेही पाहायला मिळतात धावा 2 आणि या 2 धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 23. सध्या तरी डाव कुठेतरी फसलाय, परंतु 2 मोठे फटके जर आले ना, तर जो दबाव पडलाय तो दबाव कुठेतरी बाहेर निघू शकतो, परंतु ते यायला हवेत. ऑन साईडला खेचला फटका, पण तो मिस्टामिंग. बॉल मध्ये विकेट मिळू शकते. आला लांबून फिल्डर आणि पकडली गेली कॅच. थर्ड अटेम्प्ट मध्ये असं वाटलं की पकडली आहे कॅच, परंतु थर्ड अटेम्प्ट मध्ये खरं तर ती कॅच सोडण्यात आली. सुटली कॅच. कठीणच होती, कारण रनिंग कॅच पकडणं खरं तर तेवढंसं सोपं नसतं. शेवटच्या बॉलवरती आपण बघितली तर एक आली जिथे विकी होते. विकीला आपण बघितलं तर ती कॅच ड्रॉप त्याने केली असं म्हणू शकत नाही, कारण ती कॅच कठीण होती. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24. थोडासा वेळ आपल्याकडे जाऊया डीजे कडे आणि ऐकूयात एक सुंदर संगीत.
देण्यात आला असावा करणच्या माध्यमातून की सध्या तरी ज्या 42 बनवायच्या आहेत 12 बॉलमध्ये सरासरी तेवढी खरं तर मोठी नाही आहे आपण इन सिच्युएशन जर बघितली. कारण दुसऱ्या मॅचमध्ये आजच्या दिवसातली जी दुसरी मॅच होती तिथेही असंच वाटत होतं की वाडेकर संघ कोळेगाव संघाला परास्त करू शकत नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा बनवायच्या होत्या आणि एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील आणि त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा बनवल्या होत्या. म्हणून क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. 21 धावांच्या सरासरीनं 42 बनवायचे आहेत. केजू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत धीर सोडणार नाही खेळाडू कक्ष आणि त्यांचे प्रेक्षक. प्रथमेश आता आलाय कंटिन्यू ओव्हर नंबर 4 मध्ये बनवायच्यात 42. शॉर्ट बॉलचा वापर परंतु मागे चाललाय. बाउन्स होता थोडासा हलकीशी कडा विकेट किपरने कोणती मिस्टेक केली नाही आणि जी आशा अपेक्षा होती केजी कडून तिलाही आता भंग करत असताना पाहायला मिळाला गोलंदाज प्रथमेश आणि त्याच्या खात्यावरती विकेट. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. वा खेळाडूंमध्ये वेगळीशी पॉझिटिव्हिटी असते. मैदानाच्या आतमध्ये तो असला तरी एक वेगळ्या ढंगामध्ये असतो हा संघ. परंतु विराटचं नसणं कुठेतरी काहीशा मॅचेसमध्ये थोडासा खेळ त्यांचा तुम्ही कमकुवत बघितला. इथे केजूकडनं होते आशापेक्षा 12मध्ये 42 बनवायच्या होत्या परंतु पहिल्याच बॉलवरती प्रथमेशने त्याची विकेट मिळवली. ज्या प्रथमेशने पहिल्या डावामध्ये इंडिव्हिज्युअल 26 धावा बनवल्या विथ द बॅट परंतु विथ द बॉल आतापर्यंतचा त्याचा सेकंड स्पेल. पहिल्या ओव्हरमध्ये तो आला. ओव्हर नंबर 2 मध्ये तिथे खर्च केला त्यांनी 12 धावा आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये आलाय. चौथ्या ओव्हरमध्ये पहिलीच विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज नागराज. नागराजसाठी हा बॉल तिथेही वेगवान डावखुऱ्याच्या बॉलरसाठी मोठं चॅलेंज होतं नागराजकडे परंतु ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत असताना ऑनसाईडला पुल करायचा होता. पुलचा प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी फसला. त्यानंतर आपण बघता डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता 10 बॉल 42 धावसंख्येची गरज. 3 मोठे फटके ना काही करून या ओव्हरमध्ये हवे आहेत तेव्हा संघ पुढे जाऊ शकतो. आगासन आता यॉर्कर बॉल तिथे डॉट बॉल तिथेही विकेट मिळेल. पंचाचा फिंगर अप नागराजी परतेल मैदानाच्या बाहेर. या ओव्हरमधली ही दुसरी विकेट प्रथमेश या नावावर. नाराजी स्पष्ट सांगून जाते की या मॅचमध्ये आता खतर भरपूर दबाव आहे. नागराजी खरंतर जड पावलाने मैदानाच्या बाहेर आता परतला आला. सिद्धेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर बॉल त्याच्यासाठी यॉर्कर बॉल. असं वाटलं होतं की हे षटक मेडन ओव्हर असेल परंतु बॉटमहँडचा चांगला वापर केला. ज्या डंगामध्ये बॉलिंग करत होता प्रथमेश आतापर्यंतच्या 4 बॉलमध्ये फक्त त्यांनी खतर एकच धाव खर्च केली आहे. 2 विकेट मिळवले. जेव्हा तो दुसऱ्या ओव्हरमध्ये आला तेव्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी विकेट 2 मिळवले गेले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावाच त्यांनी खर्च केलेल्या. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथेही प्ले अनामिस विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणि आपण आता असं म्हणू शकतो की हा सामना पूर्णपणे फसलाय आगासनच्या बाजूने. त्याचं एकमेव कारण चांगली होणारी बॉलिंग न येणारे मोठे फटके. सुरुवातीपासून दबाव टाकतच गेला संघ नावाली आणि या मॅचमध्ये आता नावाली संघ ड्रायव्हिंग सीटवर. बॉटमहँडचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल आपण बघितला तर एक वेगळ्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न एक्सपेरिमेंट करत होते ओमकार पाटील. पण ते षटक संपलं डॉट बॉलने. अवघ्या एका धावसंख्येचं षटक आपण बघितलं प्रथमेशचं ज्याच्यामध्ये 2 विकेट ऑल ओव्हर त्यांनी 2 षटकं फेकली 13 धावा आणि त्याच्या नावावरती राहिले विकेट 4. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. म्हणजे आता फक्त फॉर्मॅलिटीज या मॅचमध्ये कंप्लीट करावी लागेल. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जा. दर्शन नाराज आहे. केवल नाराज आहे. ते प्रेक्षक आहेत आगासनचे. त्यांच्या चेहऱ्यावरती नाराज आहे कारण खरं तर प्रेक्षक म्हणून ते या सामन्याला पाहण्यासाठी आले होते परंतु थोडंसं नाराज सध्या तरी त्यांचे चेहरे आपल्याला दिसतात. क्रिकेट आहे कधी तुमचा जय कधी तुमचा पराभव होत असतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स चालत असतात. ते सहन करून आपल्याला क्रिकेट खेळावंच लागतं. डेथ ओव्हरमध्ये आलाय कुणाल. त्याचाही पहिला बॉल चांगला होता. कॉटबॅनची हलकीशी अपील फक्त विकेट किपरकडनं झाली आणि माहिती आहे टीम नावालीला सुद्धा की आता फॉर्मॅलिटीज आगासन संघाला कंप्लीट करायच्या आहेत.
त्याच्यासाठी आपल्या बातातून कसे चांगले बॉल येतील ते बॉल आपण खरं तर टाकावेत. कुणालचा पहिला बॉल डॉट, जिथे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाला सिद्धेश. भरपूर मोठं अंतर आहे आता, पण आताही ऑन साईडला, परंतु डीपमध्ये फिल्डर प्रयत्न चांगले आणि काय कॅच पकडण्यात आली. दुसरी या इनिंगमधली खरं तर अशी कॅच, असं वाटलं की आपल्याला ती कॅच होणार नाही, परंतु त्या कॅचला फील्ड करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सौरभने चांगली कॅच पकडण्यात आली. आणि आता सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये होता, जरूर तो येईल मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय आता टिनू बेडेकर. वैभव बेडेकर खरं तर यांचे बंधू आहेत या भागामध्ये. खरं तर आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खरं तर जास्त बघितलं, परंतु त्यालाही परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागोपाठची विकेट क्रमांक दुसरी टिनूही परतेल मैदानाच्या बाहेर. आणि आता फक्त आणि फक्त आपण बघतोय तर 3 बॉलची औपचारिकता या ठिकाणी कंप्लीट करावी लागेल आगासनला. दरम्यान आता आकेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आकेश पाटील साहेबांना विनंती करतो की वेलकम, या मंचावरती तुमचं दिवा चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 66 धावसंख्या बनवायच्या होत्या आतापर्यंतच्या या खेळामध्ये. आपण बघितले तर 27 बॉल संपन्न झालेले आहेत, परंतु 27 बॉलमध्ये फक्त धावा बनल्यात 25. 66 लक्ष्य होतं, म्हणजे फरक जर आपण बघितला तर अजून 41 धावेचा आहे. टप्पा पडला, थोडासा वळला, असं वाटलं की बॉल डाव्या स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु उजव्या बॅटरसाठी टप्पा पडल्यानंतर हातभर वळवला गेला बॉलरने. आता तर कुणाल पाटील चौथा बॉल डॉट, 2 विकेट. पहिला चेंडू डॉट होता. ही षटक ही रात आहे प्रथमेश सारखंच. थोडासा पुढे आला, हॅमेट करण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आणि 5 बॉल डॉट फेकण्यात आला, ज्याच्यामध्ये 2 विकेट. म्हणजे या स्पर्धेतला कदाचित पहिली मिडन ओव्हरचा कारनामा राहील का नावावरती कुणाल पाटीलच्या. आतापर्यंत प्रत्येक बॉलरने 100% कमिटमेंट दिली आपल्या टीमसाठी, नावालीसाठी. आणि आता सध्या तरी डेथ ओव्हरमध्ये कुणाल पाटील चांगलं कार्य करतोय. असं वाटलं की मिडन ओव्हर ही राहू शकते, परंतु बॉल शेवटचा ज्याच्यावरती आला चौकार, आणि या चौकाराने सामना झाला फिनिश. आणि हा सामना जर आपण बघितला तर तब्बल 37 धावसंख्येच्या फरकाने नावाली संघाने या ठिकाणी जिंकलाय ओमसाई आगासनला पराभूत करत असताना. सो नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कौसा आणि त्याच्या अगेन्स्ट नावाली. सो दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो की टॉससाठी लवकर